नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण काव्यसंग्रहाची सिरीज सुरू केलेली आहे. आज त्याचा पाठ 3 आहे. काव्यसंग्रहावरचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे पाहतो आहोत आणि येत्या 17 नोव्हेंबर पासून आपण आपली नवीन बॅच सुरू होते आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी यासाठी संपूर्ण कोर्स ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, पूर्ण 10 युनिटचे पीडीएफ नोट्स मिळणार आहेत, 20 अधिक टेस्ट मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी सेट सुद्धा मिळणार आहे. त्याची जी फीज आहे ती 8,000 रुपये आहे. त्यामुळे तुम्ही इनरोल करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर यामध्ये आपण माय कोर्सेसमध्ये जाऊन मराठी लिहिल्यानंतर इथे अशा पद्धतीचे 2 कोर्सेस तुम्हाला दिसतील आहे. यामध्ये युजीसी नेटसेट मराठी 2025 यामध्ये आपल्याला पब्लिश कोर्स करायचा आहे आणि कंटेंटमध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा बघा एमएस सेट पेपर 1, पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व्ह क्वेश्चन पेपर नोट्स असं सगळं तिथे तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, संगीत सुगंध हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? मंगेश पाडगावकर, शांता शेळके, माधव जुलियन, भाब पोरकर. सांगा बघू. तर संगीत सुगंध हा काव्यसंग्रह जो आहे हा भाव बोरकर यांचं आहे. म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर असं त्यांचं संपूर्ण नाव आहे. पद्मश्री पुरस्कार विजेते ते आहेत आणि त्यांचे प्रकाशित जे साहित्य आहे ते अणुरांगिणी, आनंद भैरवी, कितार, चित्रवीणा, मावळता चंद्र, पुन्हा भाविन, अशी कादंबरी, कविता संग्रह, पायजण हा कविता संग्रह आहे. त्यांनी भाषांतर सुद्धा केलेलं आहे भरपूर याचं. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे, भाव बोरकर. त्यानंतर रूपरेखा या काव्यसंग्रह कोणाचा? रूपरेखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत, माधव जुल्ले. रूपरेखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर रूपरेखा हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकरांचा आहे. तर मंगेश पाडगावकर यांच्याबद्दल आपण बघितलं तर ते एक प्रतिष्ठित कवी होते, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते होते. त्यांच्या साहित्याचे आहे अफाट रावा, आता खेळा नाचा, आनंद ऋतू, आनंदाचे डोहे, उदास बोध, उत्सव, कबीर, कविता माणसाच्या माणसासाठी, द कॉज, काव्यदर्शन, गझल, गिरकी अशा भरपूर सारे त्यांचे काव्यसंग्रह आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर पाखर सावलीची हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, अंजली कीर्तने, भाप बोरकर. पाखर सावलीची हा काव्यसंग्रह जो आहे हा इंदिरा संत यांचा आहे. ठीक आहे, तर इंदिरा संत यांचं आपण आपल्या साहित्यिकाच्या सिरीजमध्ये घेतलेलं होतं, तिथे तुम्ही पाहू शकता. तर इंदिरा संत या मराठी कवयित्री होत्या आणि कथालेखिका होत्या. त्यांचे कविता संग्रह गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, मरवा, रंगबावरी, वंशकुसुम, शेला हे सगळे त्यांच्या कविता संग्रह आहेत आणि पाखर सावलीचा हा कथासंग्रह काव्यसंग्रह जो आहे हा इंदिरा संत यांचा आहे. मधुशालाचे मराठी रूपांतर करणारे कवी कोण? वि. शिरवाडकर, भाप बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके. मधुशालाचे मराठी रूपांतर जे केलेले आहे ते आहेत मंगेश पाडगावकर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. ठीक आहे, त्यानंतर काव्यगंधा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, भाप बोरकर, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर. काव्यगंध हा काव्यसंग्रह जो आहे ना तो भाब बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, आकाश पांघरुण हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? आकाश पांघरुण हा काव्यसंग्रह कुणाचा? नादो महानोर, शांता शेळके, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर. तर आकाश पांघरुण हा काव्यसंग्रह जो आहे हा नादो महानोर यांचा आहे. ठीक आहे, नादो महानोर यांच्याबद्दल आपण पाहिलं तर रामदेव धोंडो महानोर है ना, ज्यांना आपण रानकवी म्हणून सुद्धा ओळखतो. त्याचा अजिंठा काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध आहे. पावसाळी कविता आहे, दीव लागण्याची वेळ आहे, रानातल्या कविता आहे, हे सगळं त्यांचे काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर दिवस असे होते हा काव्यसंग्रह कोणाचा? शांता शेळके, मंगेश पाडगावकर, भाब बोरकर, इंदिरा संत. दिवस असे होते हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? हा मंगेश पाडगावकरांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे बी. हेही दिवस जातील हा ही एक कथा आहे. ठीक आहे, ती कुलकर्णी यांची आहे.
समोरचा प्रश्न आहे, रूपलावण्य हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? माधव ज्युलियन, केशवसुत, भाभू बोरकर, कुसुमाग्रज. रूपलावण्य हा संग्रह जो आहे हा माधव ज्युलियन यांचा आहे. तर माधव ज्युलियनना आपण माधव त्र्यंबक पटवर्धन हे त्यांचं नाव आहे आणि त्यांना ज्युलियन या नावाने आपण ओळखतो. यांचे प्रकारचे साहित्य द्राक्षकन्या, फारसी मराठी शब्दकोश, सुधारक, स्वप्नरंजन हे त्यांचं काव्यसंग्रह आहे. त्यांनी भरपूर लेख संग्रह वगैरे सुद्धा लिहिलेला आहे. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे? माधव ज्युलियन ए असणार आहे. त्यानंतर झंकार हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, भाभू बोरकर, माधव ज्युलियन, शांता शेळके. झंकार हा काव्यसंग्रह जो आहे हा माधव ज्युलियन यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर दीपज्योत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत, नादो महाळर. दीपज्योत हा काव्यसंग्रह जो आहे हा नादो महाळर यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर फुलवाटिका हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, माधव ज्युलियन, भाभू बोरकर, शांता शेळके. फुलवाटिका हा काव्यसंग्रह जो आहे हा माधव ज्युलियन यांचा आहे. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या, नोट्स काढून ठेवा, व्यवस्थित अभ्यास करा. नंतर माझ्या कविता हा काव्यसंग्रह कोणत्या कवयित्रीचा? इंदिरा संत, शांता शेळके, अंजली कित्ते, प्रभाव पहावे. तर माझ्या कविता हा काव्यसंग्रह जो आहे हा इंदिरा संत यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. नंतर शिल्परूप हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, भाभ बोरकर, कुसुमाग्रज, माधव ज्युलियन. तर शिल्परूप हा काव्यसंग्रह जो आहे हा भाभ बोरकर यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर गंधाली हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? मग नादू महानोर, मंगेश पाडगावकर, विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज. गंधाली हा काव्यसंग्रह जो आहे हा नादू महानोर यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर मधुघट्ट हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? माधव ज्युलियन, भाभू बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके. तर मधुघट्ट हा काव्यसंग्रह जो आहे हा माधव ज्युलियन यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. कळस हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, नादू महानोर, शांता शेळके. कळस हा काव्यसंग्रह जो आहे हा कुसुमाग्रज यांचा आहे, विवा शिरवाडकर यांचा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहे काव्यसंग्रहावरती. आणि येत्या 17 नोव्हेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.